चला आज आपण मस्त इथं छान असा आहे ना बिस्किटांचा केक बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे ना 2020 बिस्किटचे 2 पुडे घेतलेले आहेत। त्यासाठी एक टीन घेतलाय, थोडासा मैदा घेतलाय, दूध घेतले अर्धा फुलपात्र थोडंसं कोमट करून, आणि इथे ना कढई आपण ना गरम करायला ठेवली। तोपर्यंत मिश्रण करूच तर आपण ते गरम करून ठेवायची कढई। आता त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यात मी बिस्किट सगळे टाकून घेणार आहे आणि त्याचा मस्त असा चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला। तर मसाला चुरा करून घेतलाय मी। आता एका ह्याच्यात ना भांड्यात सारा काढून घ्यायचा। तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता त्याच्यात। इथे मी 1-1.5 चमचा पिठी साखर पण टाकून घेणार आहे। एकदम छान होतो आणि मुलांना पण आवडतो। कोणाला आवडत नाही असा इतका छान बनतो केक, तुम्ही नक्की असा ट्राय करून बघा। इथे मी 1.5 चमचा आहे ना आता पिठी साखर टाकून घेणार आहे। तुम्हाला गोड आवडत असलं तर तुम्ही 2 चमचे टाकू शकता। आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला छान। सगळ्या ह्याच्या गुठळ्या फुटून घ्यायच्या त्याच्या पिठी साखरेच्या ह्याच्या। आता मस्त थोडंसं दूध टाकत आपण चांगलं मळून ते फेटून घ्यायचं आहे त्याला। थोडं थोडं एकदम टाकून घ्यायचं नाही, म्हणजे गुठळ्या मोडत नाही। तर थोडं थोडं टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं। मला बरोबर तेवढं अर्ध फुलपत्र गेलं, बघू शकता। एकसारखंच हलवत राहायचं आहे आपल्याला ते। बिस्किट असल्यामुळे त्याचं शोषून घेत असतं ना, त्याच्यामुळे जास्त लागते त्याला थोडंसं दूध। मी अजून थोडं टाकून घेतलंय त्याच्यात दूध, बघू शकता। असं मस्त आता हे एक जीव झाले, बघू शकता इथं। आता एक आपल्याला त्यात इनोची पुडी टाकायची आहे। आता इथे मी एक टीन घेतलाय केकचा, तुम्ही कुकरचं भांडं पण घेऊ शकता। त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मैदा टाकून घ्यायचा। बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथं थोडासा मैदा घेतलाय। एकसारखा लावून घ्यायचा, म्हणजे आपला केक चिटकत नाही खाली, अलगद केक निघतो। जेवढं लागतं तेवढं बाकीचं ह्यात काढून घेतलं मी आता त्यात आपण मिश्रणात टाकून घ्यायचं। आता विनोची पुडी टाकायची, मी एक टाकली, तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता। इथं आता मी बेकिंग सोडा नाही टाकला, विनो टाकलाय। थोडंसं दूध टाकायचं त्याच्यावरती, म्हणजे खाताना आपल्याला असा वास येत नाही, त्यामुळं टाकून घ्यायचं। ना आता चांगलं एक जीव सारखं हलवत राहायचं, एक कंटिन्यू एकसारखंच हलवायचं। हे चांगलं मी आता मिक्स करून घेतलंय, बघू शकता छान। आता एकदम हलकं पीठ होतं आपलं। आता एका टीनमध्ये आपण टाकून घेऊया ओतून। आणि आता आपल्याला ह्या टॅप करायचा डबा, मग त्यातले एअर सगळे बाहेर पडतात, म्हणजे एकसारखा आपला केक फुगतो। आता हे बघू शकता। आता मी गॅसवर ठेवलाय, झाकून ठेवायचा 15 ते 20 मिनिटं ठेवायचा। बघू शकता इथं मस्त आता झाकून ठेवला, 15-20 मिनिटं झाले, चांगले होत आलेत। आता बघूया चेक करून आपण त्याला। एकदम परफेक्ट आपला केक झालेला आहे, बघू शकता इथं। चेक करू आपण, हे बघू चेक करू। एकदम परफेक्ट आपला केक शिजलेला आहे। आता अजिबात चिकटला नाही, चिकटला तर अजून ठेवायचं। चांगलं शिजलं आहे। आता आपण खाली घेऊन 10-15 मिनिटं त्याला चांगला गार करून घेऊ, आणि मग नंतर त्याला कट करून घेऊ। बघू शकता किती मस्त झालाय। कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आता थंड झालाय केक, आता आपण एकदम थंड झाले। आता मोकळा करून घ्यायला, अगोदर मोकळा करून घ्यायचा कडनी, मग एका भांड्यात काढून घ्यायचा। बघू शकता खाली पण नाही आपला डागला, एकदम असा स्पॉन्जी झालाय, एकदम स्पॉन्जी झालेला आहे। आता आपण सुरीने कट करून बघू, दाखवते। मस्त झालाय, बघू शकता इथं। आता एकदम सॉफ्ट आणि एकदम स्पंज झाला आहे, बघू शकता। आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, करून सांगा। आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करा।